नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत असं अंड्याचं कालवण कसं करायचं ते बघणार आहोत. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. कुकरच्या 4 शिट्ट्यामध्ये आपण अंडी शिजवून घेणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटात अशी झणझणीत असं अंड्याचं कालवण करणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे कुकरमध्ये 5 अंडे घेतलेले आहेत. गॅस बंदच आहे. आपल्याला सर्वात आधी कुकरमध्ये अंडे ठेवून घ्यायचे आहे. त्यातच 1 चमचाभर एवढं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे अंडे चांगले शिजले जातात. त्यात तांब्याभर एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पाणी टाकल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून येते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर. आता शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कालवण्यासाठी वाटणाला लागणारं साहित्य बघूया. इथे मी 1 वाटी ओला नारळ असे तुकडे करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा इंच आलं घेतलंय. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी मी कोरड्या मसाल्यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, हा आपला घरगुती काळा मसाला इथे 2 चमचे वापरला आहे. आता सर्वात आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे खोबऱ्याचं. त्याच्यासाठी मिक्सरमध्ये सर्व खोबरं टाकून घेणार आहे. त्यातच कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि लसूण आणि हिरवी मिरची आलं टाकून छान असं पाणी टाकून ह्याची अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यामुळे रस्सा छान असा चविष्ट बनतो आणि थोडासा दाटसरही बनतो. आता कुकर गार झाला आहे. 4 शिट्ट्यानंतर मी असंच गॅसवर ठेवला होता. थोडी हवा सोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता 4 शिट्ट्यामध्ये चांगली अंडी इथे शिजली गेली आहेत. कवचाल वेगळं झालं आहे. आता काय करायचं आहे, अंडी थोडीशी थंड पाण्यामध्ये टाकून त्याचे साल काढून घ्यायचं आहे. साल काढल्यानंतर ह्या अंड्याला मी अशा थोड्याशा कट लावून घेणार आहे. त्यामुळे या रश्श्यामध्ये टाकल्यानंतर छान असा अंड्याच्या आतपर्यंत रस्स्याची चव उतरली जाते. अशाच प्रकारे मी सर्व अंड्यांना अशा कट लावून घेणार आहे. कुकरमध्ये शिजवणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही असंच प्रकारे पातेल्यामध्ये शिजवून ठेवू शकता. त्यामुळे काय होतं, कुकरमध्ये टाकल्यामुळे लवकर भाजी पटापट बनली जाते. आता गॅसवर कढई ठेवली, त्याच्यावर 2 पळी मी तेल टाकून घेतले. 1 दालचिनीचा तुकडा टाकून घेणार आहे. मी साहित्य दालचिनी सांगायचं विसरले. त्यातच आपण वाटून घेतलेलं जे वाटण आहे आपलं ते टाकून घ्यायचं आहे. छान असं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. इथे ओल्या खोबऱ्याचा मी इथं वापर केला आहे. त्यामुळे रश्श्याला छान अशी चव लागते. आपल्याला 2 मिनिटं हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर छान असं वाटणाला कडेने तेल सुटलं गेलं आहे. चांगलं परतलं आहे आपलं हे वाटण. आता ह्याच्यामध्येच आपण कोरडे मसाले टाकून घेऊया. हळद अर्धा चमचा, धनेपूड 1 चमचा घेतले ते टाकून घेतले. त्यातच मी 2 चमचे काळं तिखट टाकून घेतलेलं आहे. तुम्ही इथे तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. गॅस मिडियमच आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं असे परतून घ्यायचे आहे. 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं इथं आपलं वाटण परतलं आहे. कढईत तेलही सुटलं आहे. त्यातच इथे मी बाजूला गरम पाणी केलं आहे जवळपास 1.5 ग्लास. ते टाकून घेणार आहे. गॅस मिडियम आहे. आता हे पाणी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे रस्सा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करायचा आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर कालवणाला छान उकळी आली आहे. त्यातच मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. नंतर मिक्स करून घेतलं. छान असा इथं आपला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं इथं कालवण तयार आहे. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. झणझणीत इथे रस्सा तयार आहे आपल्या इथे. आता ह्याच्यामध्ये इथे मी कट लावून घेतलेले अंडे आहे ना ते टाकून घेणार आहे. छान असं चवीला बनते ही भाजी. ओल्या नारळाचा वापर केल्यामुळे एकदम चविष्ट बनते. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कालवणाला छान असा कट आलेला आहे, तर्री आलेली आहे. मस्त झणझणीत असे एक आपले कालवण तयार आहे. आता आपल्याला हे अंडे टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगलं आपल्याला हे झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. छान असं इथं अंड्याचं कालवण तयार आहे. बघू शकता तुम्ही छान अशी तर्री आलेली आहे.
अगदी जास्त पातळही नाही, घट्टही नाही असं आपल्या इथे कालवण तयार आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. गरम मसाला शेवटी टाका म्हणजे कालवणाला चव छान लागते. मसाल्याचा स्वाद टिकून राहतो भाजीमध्ये. बघू शकता छान असं आपलं कालवण तयार आहे. ही भाजी तुम्ही कालवण चपाती बरोबर किंवा भाकरीमध्ये छान अशी चुरून खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. अगदी झणझणीत इथे कालवण तयार होतं. अशा पद्धतीने रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.